बघा, राज्यामध्ये पुढील 2 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर मुंबई, ठाणे, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर राज्यात पुढील 2 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शनिवारी म्हणजे 27 तारखेला काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। किमान या भागातल्या शेतकऱ्यांनी पूरस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी। जे सखोल भागातले शेतकरी तिथे वास्तव्य असेल तर त्यांनी उंच टेकड्यावर यावं, जनावरं तिथं ठेवू नये, शेती उपयोगी साहित्य काही ठेवू नये। तर राज्यात पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर मुंबई, ठाणे आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। शिवाय विदर्भाला देखील येलो अलर्ट दिलेला आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुढील 2 दिवस अति महत्त्वाचे असणार आहेत। राज्यामध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे। एकीकडे मराठवाड्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे, तर राज्यात इतर भागातही मुसळधार पाऊस होणार आहे। तर राज्यामध्ये पावसाचा कुठे कोणता अलर्ट देण्यात आलाय पाहूयात। जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एकूणच कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट आहे। पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बीड जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। शिवाय धाराशिव, लातूर आणि सोलापूर, बुलढाणा या भागातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।